नमस्कार. आज मला महाशिवरात्रीचा उपवास होता, पण मुलं घरी होती कारण आपली शिवरात्री नाही का रविवारी आलेली आहे. तर काय केलं मी मग त्यांच्या आवडीचं नाही का सँडविच बनवायचं ठरवलं आणि सर्व साहित्य घरात उपलब्ध होतं, त्यामुळे मला ते इझी झालं. तर त्याच्यासाठी मी इथे ब्रोकोली घेतली आहे. तर आपल्याला जेवढे सँडविच बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही भाज्यांचं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे फ्रेंच बीन्ससुद्धा घेतले आहे, म्हणजे बीन्स घेतले आहे आणि हे सर्व नाही का मी उकडून घेतलं आहे. 2 मिनिटं पाण्यामध्ये उकडून घेतलं आहे आणि ब्रोकोलीचा देठाकडचा जो भाग असतो ना, तो छान असा सॉफ्ट असतो, तर तो सुद्धा मी त्याच्यामध्ये घेतला आहे. तर ह्या दोन्ही भाज्या मिळून मी असं एक बाउलभर भाजी घेतली आहे. तर ही भाजी आता काय करायची, आपण व्हेजिटेबल कटरमध्ये घालायची आहे. तर थोडी थोडी घालायची आणि आपल्याला छान अशी नाही का थोडीशी जाडसर क्रश करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही नाही का मिक्सरच्या भांड्यातसुद्धा करू शकता. फक्त पल्स मोडवर त्याला फिरवायचं, बंद चालू करत फिरवायचं आणि अशा पद्धतीने त्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं. आता माझ्याकडे मक्कासुद्धा होता, तर मी 1 वाटी भरून नाही का त्याच्यामध्ये मक्कासुद्धा घातला आहे आणि तोसुद्धा थोडासा जाडसर असा क्रश करून घेतला आहे. जसं आपण ब्रोकोली करून घेतली त्याचप्रमाणे तोसुद्धा क्रश करून घेतला आहे आणि हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे आधी. आता कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं, किंवा इथे बटरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता 1 छोटा चमचा हिरव्या मिरचीची चटणी घातली आहे आणि ती छान परतून झाल्यानंतर आपण जे भाज्या क्रश करून घेतल्या त्या आपण 1 ते 2 मिनटं नाही का अशा परतून घ्यायच्या आहे. त्यानंतर एक मोठा बटाटा मी उकडून घेतला होता आणि छान असा तो किसून घेतला आहे बारीक किसणीवर आणि तो घातला आहे. तर याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे. त्यानंतर मसाले घालायचे. तर 1 मोठा चमचा चाट मसाला घातला आहे, 1 छोटा चमचा पेरी पेरी मसाला, 1 छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, अर्धा चमचा आपण काळी मिरी पूड घातली आहे. त्यानंतर थोडीशी हळद घातली. त्यानंतर 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा धणे पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं. आता मिक्स करताना आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, चटपटीत असं नाही का मस्त हे आपलं स्टफिंग तयार आहे. तर स्टफिंग आपण लगेच ब्रेडला लावूया. तर इथे ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही. मी इथे व्हाईट ब्रेड वापरले आहे. तर त्याला पुदिना चटणी लावून घेतली एका ब्रेडला आणि दुसऱ्या ब्रेडवर हे जे स्टफिंग आपण तयार केलं ब्रोकोलीचं, ते छान असं स्प्रेड करून घेतलं आहे. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात बीन्ससुद्धा मिळतात आणि ब्रोकोलीसुद्धा मिळते. तर मुलं जर भाज्या खात नसतील ना, तर अशा पद्धतीने बनवा आणि मग त्यांना ते खाऊ घाला. तर हे नक्कीच खातील आणि खूप आवडीने सुद्धा खातील. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मी तुम्हाला याची चव सांगू ना, म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही, एवढी छान त्याची चव आलेली आहे. एकदा नक्की माझ्या सांगण्यावरून करून बघा आणि मग मला तुम्ही कमेंट करायला माझ्या चॅनलवर या. आता मी इथे तव्याला तूप लावून घेतलं. तुम्ही इथं बटरचा सुद्धा वापर करू शकता आणि छान असं लो टू मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे. याच्यामध्ये तुम्ही मुलांना आवडत असेल तर चीजसुद्धा घालू शकता आणि बनवायलाही अगदी सोपं आहे. काही जास्त तामझाम नाही आहे आणि तुम्ही असं बनवून एका मुलांना टिफिनलासुद्धा हा पदार्थ देऊ शकता. आता सँडविच तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते. तर हे बघा किती छान असं मस्त त्याचं फिलिंगसुद्धा आपण छान जास्तच भरलेलं आहे त्यामुळे चवसुद्धा छान लागते त्याची. आणि हे बघा त्याचं मस्त असं वरून क्रिस्पी झालं आहे. तर आजचे चटपटीत असे ब्रोकोली बीन्स सँडविच तुम्हाला आवडले असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुलांच्या आवडीच्या सॉसबरोबर त्यांना ते खायला तुम्ही देऊ शकता. अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर इतरांनाही शेअर करा आणि हे लहानच काय तर मोठ्यांनासुद्धा आवडेल असाच पदार्थ आहे. यापूर्वीही मी ब्रोकोलीच्या बऱ्याचशा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्या बघू शकता. धन्यवाद.